नमस्कार, सुप्रभात. सुप्रभात. ऑनलाईन अध्यापन वर्गाच्या आजच्या या तासिकेत मी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, मुख्याध्यापक, माझे इतर शिक्षक बंधू भगिनी व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 7 निर्देशक भूमिती उजळणी करणार आहोत. मी सौगौरी राजेंद्र कुमार शिंदे, सहाय्यक शिक्षिका, गोरेगाव पूर्व, मनपा माध्यमिक विद्यालय, आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आजच्या तासिकेची सुरुवात आपण सुविचाराने करूयात. जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा, तुम्ही खूप मौल्यवान आहात. म्हणजे याचाच अर्थ स्वतःला कधीही कमी लेखू नका. एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर त्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होत नाही, तुमची किंमत कमी होत नाही. आपण देवाने निर्मिलेली सर्वात सुंदर वस्तू आहेत आणि स्वतःचा स्वाभिमान बाळगा, स्वतःला कधीही कमी लेखू नका, तरच अशक्य गोष्टीही शक्य होतात. चला तर मग आजच्या तासिकेला सुरुवात करूयात. बघा, तुमच्या पुस्तकात या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक चित्र दिलेलं आहे. मॅम थोडंसं पाठी घ्या ना. आता सुरुवात झाली बेटा. बोललेलं आहे की काही मुलं क्रिकेट खेळत आहेत बिल्डिंगच्या आवारात आणि एक काका आलेले आहेत आणि त्यांना एक पत्ता विचारत आहेत घराताचे. हे काका काय म्हणतायत, अरे चिंटू, दत्ता काका याच सोसायटीत राहतात का? तर चिंटू म्हणतो, हो येतेच राहतात, दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर आहे. मग ते आजोबा म्हणतात, अरे दुसऱ्या मजल्यावर मला 5 खिडक्या दिसत आहेत, मग यापैकी नक्की घर कोणते? मग चिंटू म्हणतो, डावीकडून 3री खिडकी. म्हणजे येथे त्या ग्रहस्थांचं नेमकं घराचं स्थान सांगण्यासाठी किंवा कळण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता होते. पहिली म्हणजे कितवा मजला, पहिला की दुसरा, आणि डावीकडून 3री खिडकी की उजवीकडून 3री खिडकी. या प्रकारे भूमितीत सुद्धा आपल्याला एखाद्या बिंदूचं स्थान सांगायचं असेल तर 2 बिंदू लागतात. एक्स अक्षापासूनच त्याचं अंतर आणि वाय अक्षापासूनच त्याचं अंतर. चला तर मग याबाबतच अधिक माहिती मिळवूयात. तर नेमकं स्थान सांगण्यासाठी आपल्याला 2 बिंदूंची आवश्यकता असते. आपल्या 7व्या प्रकरणातील अभ्यास घटक आहेत आजच्या तासिकेतील. अक्ष म्हणजे काय, आरंभ बिंदू म्हणजे काय, चरण म्हणजे काय, त्यानंतर एक्स आणि वाय अक्षाला समांतर रेषा कशी काढतात, बिंदूचे प्रतलातील निर्देशक कसे निश्चित करतात, दिलेल्या निर्देशकावरून बिंदू कसा स्थापन करतात, रेषेची समीकरण कसे लिहायचे, यामध्ये एक्स अक्षाच्या रेषेचे समीकरण आणि वाय अक्षाच्या रेषेचे समीकरण, या सर्व बाबी अंतर्भूत आहेत आणि प्रत्येक भागाची आपण आज माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूयात अक्ष, आरंभ बिंदू आणि चरण. तर बघा, हा आलेख पेपर आहे. याचे आपण एक आडवी रेष काढतो. या आडव्या रेषेला आपण म्हणतो एक्स अक्ष. त्यानंतर त्यावर एक लंब उभी रेषा काढतो, त्या रेषेला म्हणतो वाय अक्ष. एक्स अक्ष आणि वाय अक्ष जिथे एकमेकांना छेदतात या छेदन बिंदूला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो. आरंभ बिंदू ओ या अक्षराने दाखवतात आणि हे आडवा एक्स अक्ष आणि उभा वाय अक्ष आहे आपला. बघा, दोन्ही संख्या रेषेवरील 0 ही संख्या एकाच बिंदूने दर्शवली जाते. 0 हा एक्स अक्षाचा पण कॉमन आहे, वाय अक्षावर पण आहे. म्हणजे 0 या ओ या बिंदूचे स्थान दोन्ही अक्षांवर असते आणि या बिंदूला आपण म्हणणार आहोत आरंभ बिंदू. तो ओ ने दाखवणार आहोत आणि त्याचे निर्देशक असणार आहेत 0 0. आता आलेख लिहिताना आपण संख्या कशा लिहायच्या, तर हा आपला जो आरंभ बिंदू आहे ओ, तर बघा एक्स अक्षावर या ओ च्या उजवीकडे लिहिणार आहोत आपण धनसंख्या, धन 1, धन 2, धन 3. तर डावीकडे आपण लिहिणार आहोत ऋण संख्या, ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आलेख कागदावर जो ग्रीन डार्क रेष असते त्याला एक एकक असं म्हणतात आणि त्या रेषेवर आपण ह्या खुणा करणार आहोत. त्याचप्रमाणे मग वाय अक्षावर सुद्धा कशा प्रकारे आपण संख्या लिहिणार आहोत, तर वाय अक्षावर
ओ च्या वरच्या बाजूला धन संख्या लिहायच्या आहेत आणि ओ च्या खालच्या बाजूला आपल्याला ऋण संख्या लिहायच्या आहेत. आणि लक्षात घ्यायचंय संख्या लिहिताना इथे तुम्ही 10, 9, 8 अशी सुरुवात नाही करायची. 0 नंतर 1 येतो आपला, 1 नंतर 2, चढत्या क्रमाने संख्या, 1 चा फरक असतो यामध्ये. तर अशा प्रकारे आपण संख्यांचं लेखन करतो. आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर धन, डावीकडे ऋण, वाय अक्षावर आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धन आणि खालच्या बाजूला ऋण संख्या. आता या एक्स आणि वाय अक्ष असे विभागणी केल्यामुळे आपल्याला इथे 4 भाग झालेले दिसत आहेत. या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. हा आहे आपला पहिला चरण, हा आहे आपला दुसरा चरण, तिसरा चरण, चौथा चरण. आता बघा, पहिल्या चरण मध्ये एखादा बिंदू असेल तर त्याचा बघा एक्स निर्देशक ही धन येणार आहे, वाय निर्देशक ही धन येणार आहे. म्हणजे पहिल्या चरणातील बिंदूचे चिन्ह असणार आहेत आपले धन धन. दुसऱ्या चरण मध्ये एक्स निर्देशक असतो आपला ऋण, वाय निर्देशक असतो आपला धन. म्हणून दुसऱ्या चरणात जर बिंदू असेल तर त्याचे निर्देशक असणार आहेत ऋण धन. तिसऱ्या चरणात जो आपला बिंदू येणार आहे त्याचे दोन्ही निर्देशक ऋण ऋण असतात. एक्स निर्देशक ऋण, वाय निर्देशक सुद्धा ऋण. आणि चौथ्या चरणामध्ये एक्स अक्षाचा निर्देशक धन असतो, वाय अक्षाचा निर्देशक ऋण असतो. म्हणजे चौथ्या चरणातील बिंदूचे चिन्ह येणार आहेत धन ऋण. याची आपण माहिती पुढे घेणारच आहोत. तर या प्रत्येक विभागाला म्हणतात चरण. आता एखाद्या प्रतलात बिंदू दिला असेल तर त्याचे सहनिर्देशक कसे निश्चित करतात. उदाहरणार्थ ही आकृती बघा, इथे पी बिंदू दाखवलेला आहे, एन आहे, आर आहे, क्यू आहे, एस आहे आणि एम आहे. मग आता एम बिंदूचे निर्देशक कसे सांगायचे. तर बघा, एम बिंदू कुठे आहे आपला एक्स अक्षावर, एक्स अक्षावर कुठे आहे तो 2 या ठिकाणी. आणि त्याचा वाय निर्देशक 0 असणार आहे. पी बिंदू घ्या. आता पी बिंदू जर आपण इथे एक्स अक्षावर पाहिला तर एक्स अक्षावर 2 ही संख्या त्याच्याशी निगडीत आहे आणि वाय अक्षावरील 3 ही संख्या त्याच्याशी निगडीत आहे. आणि म्हणून आपण पी चे निर्देशक लिहिणार आहोत 2, 3. जेव्हा एखाद्या बिंदूचे निर्देशक लिहितात तेव्हा त्याचा एक्स निर्देशक आधी लिहिण्याचा संकेत आहे. आणि एखाद्या बिंदूचे स्थान त्याच्या दोन्ही अक्षापासूनच्या अंतरामुळे निश्चित करता येते. हे स्थान निश्चित करण्यासाठी आपण इथे 2 रेषा काढलेल्या आहेत. बघा, पीएन ही वाय अक्षाला लंब रेषा काढली, पीएम एक्स अक्षाला रेषा लंब काढली. असे 2 लंब काढले आणि बिंदूचे स्थान सांगताना कधीही सुरुवातीला त्याचा एक्स निर्देशक सांगायचा आहे आपल्याला आणि नंतर वाय निर्देशक सांगायचा आहे. अशा प्रकारे जर आपण एम बिंदू घेतला तर त्याचा एक्स अक्षावरील निर्देशक 2 आहे. बिंदू जर आपण एन घेतला तर एन चा वाय अक्षावरील निर्देशक 3 आहे, याचा एक्स निर्देशक 0 आहे. त्यानंतर क्यू बिंदू जर घेतला आपण तर क्यू बिंदू एक्स निर्देशक आहे त्याचा -3 आणि वाय निर्देशक आहे 2. एस बिंदू जर आपण घेतला तर एस बिंदूचा एक्स निर्देशक आहे -3 आणि वाय निर्देशक 0 आहे. आणि म्हणून कोणत्याही बिंदूचे निर्देशक लिहिताना ते क्रमित जोडीने लिहितात. ही क्रमित जोडीमध्ये पहिलं जी संख्या असते ती असते त्याचा एक्स निर्देशक आणि दुसरी संख्या जी असते तो असतो त्याचा वाय निर्देशक. आणि म्हणून आपण पी चे निर्देशक लिहिणार आहोत 2, 3. पी बिंदूशी एक्स अक्षावरील निगडित संख्या म्हणजे एक्स निर्देशक आणि वाय अक्षावरील निगडित संख्या म्हणजे त्याचा वाय निर्देशक. अशा प्रकारे प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक आपल्याला सांगता येतात. क्यू बिंदूचे सहनिर्देशक आहेत -3, -2. आता अक्षांवरील बिंदूचे निर्देशक कसे सांगायचे. आता बघा, इथे तुम्हाला एम बिंदू दिसत आहे. एम बिंदू एक्स अक्षावर 3 या ठिकाणी आहे. मग त्याचा वाय निर्देशक बघा 0 आहे. आपण सगळ्या एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक घेऊयात. 1 हा बिंदू क्रमित जोडीच्या उद्देशाने लिहायचा झाला तर 1, 0 असा आपण लिहू शकू. 2, 0, इकडे -1, 0, -2, 0.
म्हणजे जर एखादा बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्याचा वाय निर्देशक शून्य असतो. जर एखादा बिंदू वाय अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 असतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. तर एम बिंदूचा एक्स निर्देशक म्हणजे काय, तर त्याचे वाय अक्षापासूनचे अंतर. या बिंदूचे एक्स अक्षापासूनचे अंतर 0 आहे, म्हणून ए चा एक्स निर्देशक जो आहे तो आहे 0. म्हणून एक्स अक्षावरील हा जो एम बिंदू आहे त्याचे आपण सहनिर्देशक लिहिणार आहोत 3 0. 3 0 एक्स अक्षावर आहे 3 या संख्येशी निगडित आहे, वाय निर्देशक 0. आता एन बिंदू घ्या. हा एन बिंदू कुठे आहे, वाय अक्षावर. वाय अक्षावर कोणत्या संख्येशी निगडित आहे तो, 1 2 3 4 आणि वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो आणि म्हणून आपण एन चे निर्देशक लिहिणार आहोत 0 4. अशा प्रकारे अक्षांवरील बिंदूंचे निर्देशक लिहिताना जर बिंदू एक्स अक्षावर असेल तर वाय निर्देशक 0 लिहा. जर बिंदू वाय अक्षावर असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 लिहा. आता ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांशी एक आणि एकच क्रमित जोडी निगडित असते. म्हणजे जर मी बिंदू पी घेतला तर त्याच्यावर एक्स अक्षाची एकच संख्या असणार आहे आणि वाय अक्षाशी निगडित एकच संख्या असणार आहे. एकच जोडी म्हणजे एकच एक्स आणि वाय निर्देशक असू शकतात त्याचे. एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो आता सांगितल्याप्रमाणे, आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हा आपण एखाद्या अक्षांवरील बिंदूचे निर्देशक लिहितो. आणि गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला प्रश्न येतो नेहमी बहुपर्यायी प्रश्नामध्ये, आरंभ बिंदूचे स्थान सांगा किंवा आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. तर आरंभ बिंदूचे स्थान सांगताना तो दोन्ही अक्षावर असतो असं लिहायचं आहे आणि त्याचे निर्देशक असतात 0 0. दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू स्थापन करणे. एखादे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला, समजा सांगितलंय पी 2 3, हा बिंदू आलेख कागदावर स्थापन करा. समजा आपल्याला 2 बिंदू दिलेत, पी 4 3 आणि क्यू -2 2. हे बिंदू स्थापन करायचे आहेत. मग बिंदू स्थापन करताना पायऱ्या ठरलेल्या आहेत. सगळ्यात आधी एका प्रतलामध्ये एक्स अक्ष काढा आडवा, उभा वाय अक्ष काढा, दोघांना छेदणाऱ्या बिंदूच्या ठिकाणी ओ आपला आरंभ बिंदू दाखवा. आता आपल्याला पी बिंदू दाखवायचा आहे. तर पी बिंदू दाखवण्यासाठी एक्स अक्षावरील 4 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून वाय अक्षाला समांतर रेषा काढा. ही रेषा कशी आहे, वाय अक्षाला समांतर आहे. त्यानंतर हिचा वाय निर्देशक किती आहे, पीचा 3. मग 3 मधून जाणारी एक्स अक्षाला समांतर असणारी दुसरी रेषा काढा. ह्या 2 रेषा जिथे एकमेकींना मिळतात तो बिंदू म्हणजे पी बिंदूचा सहनिर्देशक होय, पी 4 3. त्याचप्रमाणे आता आपल्याला क्यू बिंदूचे निर्देशक काढायचे. मग क्यू बिंदूचे निर्देशक -2 आहेत. मग एक्स अक्षावरील -2 अशी रेषा काढा जी वाय अक्षाला समांतर असेल. वाय अक्षावरील 2 बिंदूतून जाणारी रेषा काढा जी एक्स अक्षाला समांतर असेल आणि हे दोघे इथे एकत्र येतात. हा बिंदू आपला आहे क्यू -2 2. आता इथे तुम्हाला 2 रेषा दिसत आहेत. ही आहे आपला एक्स अक्ष, हा आहे आपला वाय अक्ष. एक्स अक्षाला ही समांतर रेषा दिसत आहे. समांतर रेषा म्हणजे काय, तर या 2 रेषा पुढे कितीही वाढवल्या तरीही एकमेकींना छेदणार नाहीत, एकमेकींना मिळणार नाहीत. त्या अशा 2 रेषांना म्हणतात समांतर रेषा. मग ह्या समांतर रेषेचं वैशिष्ट्य काय असतं, तर बघा आता आलेख कागदावर आपण इथे हे बिंदू स्थापन केलेले आहेत. ए 5 4
त्यानंतर F, 3 4, त्यानंतर B 2 3, C -2 4, D -4 4, E 0 4. हे 5 बिंदूंचं आपण स्थान निश्चित केलं आणि त्यांच्यातून जाणारी जर रेषा काढली तर ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. मग ह्या जर निर्देशकांचं आपण निरीक्षण केलं तर इथे एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसून येते. प्रत्येकीचा y निर्देशक 4 आहे आणि म्हणून ही y-च्या 4 या बिंदूतून रेषा गेलेली आहे आणि ही रेषा कोणत्या अक्षाला समांतर आहे? एक्स अक्षाला. हे सर्व बिंदू कसे आहेत? एकरेषीय. एकरेषीय म्हणजे एकाच रेषेवर असलेले बिंदू. आता या रेषेचं समीकरण सांगायचंय मला. तर या रेषेचं मी समीकरण कसे सांगणार? तर y बरोबर 4. y अक्षावरील 4 या 4 या संख्येमधून ही संख्या गेलेली आहे आणि म्हणून या रेषेचं समीकरण सांगायचं y बरोबर 2. आता आपण y अक्षाला समांतर रेषा बघूयात. आता हा आपला y अक्ष आहे. ही y अक्षाला समांतर रेषा आहे. समांतर रेषा सापण्यासाठी आपण बिंदू काढले आले कागदावर. P -4 3, Q -4 0, R -4 1, S -4 2, T -4 2, U -4 3. इथेही जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला असे दिसून येईल की प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक समान आहे -4 आणि म्हणून बघा एक्स अक्षावरील -4 मधनं ही रेषा गेलेली आहे. हे सर्व बिंदू परत एकरेषीय आहेत, एकाच रेषेवर आहेत. रेख PS वरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक समान आहे -4. तो स्थिर आहे म्हणून या रेषेचं वर्णन करणार आहोत आपण x बरोबर -4. ज्या बिंदूतून जाते तो बिंदू घ्यायचा. x बरोबर -4 असं या रेषेचं समीकरण लिहितात. आणि ही रेषा कुठे आहे? y अक्षाच्या डावीकडे 4 एकक अंतरावर. तर रेषीय समीकरणाचा आलेख काढायचा आहे आपल्याला. तर आपण कसा आलेख काढणार आहोत? समजा आपल्याला सांगितलं की x बरोबर 2 आणि y बरोबर -3 या समीकरणांचे आलेख काढा. तर सगळ्यात आधी मग लक्षात घ्यायचं x बरोबर 2 म्हणजे काय? तर x अक्षावरील 2 मधून जाणारी रेषा. तर x अक्षावरील 2 या बिंदूतून जाणारी रेषा काढली मी. तिचं नाव दिलं x बरोबर 2. त्यानंतर y मधल्या -3. हा y अक्ष आहे. खालच्या बाजूला ऋण संख्या असतात. -3 मधनं जाणारी आपण रेषा काढली. y बरोबर -3. आता ह्या 2 रेषा बघा कुठे छेदतायत एकमेकींना. त्या दोघे एकमेकींना P बिंदू मध्ये छेदतायत. मग ह्या P बिंदूचे निर्देशक सांगता येतील का तुम्हाला? P बिंदूचे निर्देशक सांगताना आपल्याला काय करावं लागेल? P बिंदू एक्स अक्षावर कोणत्या बिंदूशी निगडित आहे ते बघावं लागेल. कोणता बिंदू आहे हा? 2. आणि y अक्षावर -3 म्हणजे आपल्याला P चे निर्देशक कसे लिहिता येतील? 2 - 3. म्हणजेच ज्या रेषा दिलेल्या होत्या त्याच रेषेचे निर्देशक P बिंदूचे निर्देशक आलेले आहेत आपले. आता या प्रकरणावर आधारित मग एक गुणांचे प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात त्यांची आपण उजळणी करूयात. पुढील बिंदू कोणत्या चरणात असतील? ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. आठवतंय का मी सुरुवातीला काय सांगितलं होतं की 4 चरण होतात. प्रत्येक विभागाला आपण चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4 म्हणणार आहोत. चरण 1 मध्ये दोन्ही धन धन, चरण 2 मध्ये पहिला ऋण दुसरा धन असतो. चरण 3 मध्ये दोन्ही निर्देशक ऋण असतात आणि जर पहिला निर्देशक धन दुसरा निर्देशक ऋण असेल तर तो बिंदू असतो चरण 4 मध्ये. मग ज्या बिंदूचे दोन्ही निर्देशक धन आहेत तो बिंदू अर्थातच चरण 1 मध्ये येणार आहे आपला. ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत
असा बिंदू येणार आहे आपला चरण 3 मध्ये. तर ह्या दोन गोष्टी तर तुम्ही लक्षात ठेवायच्यात की जर दोन्ही निर्देशक धन असतील चरण 1, दोन्ही निर्देशक ऋण असतील चरण 3, एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण, मग बिंदू कुठल्या चरणात येईल? चरण 4. आणि जर एक्स निर्देशक ऋण असेल, वाय निर्देशक धन असेल तर अर्थातच तो येईल चरण 2 मध्ये. अशा प्रकारे पहिल्या चरणात दोन्ही निर्देशक धन, दुसऱ्या चरणामध्ये पहिला ऋण दुसरा धन, तिसऱ्या चरणात दोन्ही ऋण आणि चौथ्या चरणामध्ये धन आणि ऋण. बहुपर्यायी प्रश्नासाठी हेही प्रश्न विचारतात, एक्स अक्षावरील कोणताही बिंदू कोणत्या स्वरूपात असतो? उत्तर लिहायचे A0. का? कारण एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. मग एक्स अक्षावरील बिंदू 3 0 वजा 5 0 अशा प्रकारे त्याचे निर्देशक असू शकतात. रेषा y बरोबर x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतील? म्हणजे हे कोणत्या रेषेचं समीकरण आहे? y अक्षाच्या. मग y बरोबर x म्हणजे जो y निर्देशक आहे तोच x निर्देशक आहे आणि म्हणून आपलं उत्तर येईल AA. जर y 2 असेल तर x सुद्धा 2च असेल. जर y वजा 1 असेल तर x सुद्धा वजा 1 येणार आहे आणि म्हणून त्याचे निर्देशक समान येणार आहेत. एक्स अक्षाचे समीकरण लिहा. तर एक्स अक्षाचे समीकरण काय आहे? y बरोबर 0. वजा 4 वजा 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? आता आपण पाहिलेल्या प्रमाणेच इथे दोन्ही निर्देशक कसे आहेत? ऋण आहेत आणि ऋण निर्देशक असलेला बिंदू असतो तिसऱ्या चरणात. वाय अक्षावरील कोणताही बिंदू कोणत्या रूपात असतो? तर वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. 0 1 0 वजा 1 0 5 0 वजा 7 अशा कोणत्याही प्रकारचे त्याचे निर्देशक असू शकतील. वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो आणि एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. तर आरंभ बिंदूचे निर्देशक आपण लिहिणार आहोत 0 0. आरंभ बिंदूचे निर्देशक असतात 0 0. हे बहुपर्यायी प्रश्न 6 आहेत. या एवढ्यापैकीच तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नामध्ये 1 गुणांच्या प्रश्नामध्ये प्रश्न येणार आहे, पाठ करायचे आहेत. आता जोड्या लावामध्ये किंवा 1 गुणांसाठी किंवा 2 गुणांसाठी तक्त्यांच्या स्वरूपात अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. पुढे दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा. बघा, पहिला बिंदू काय आहे? एक्स निर्देशक ऋण, दुसरा निर्देशक धन, मग त्याचं चरण येणार आहे 2. वजा 5 वजा 2 दोन्ही निर्देशक ऋण, मग दोन्ही निर्देशक ऋण असणारा बिंदू असणार आहे चरण 3. 3.5 1.5 दोन्ही निर्देशक कसे आहेत? धन, मग धन निर्देशक असणारा बिंदू असतो आपला चरण 1 मध्ये. पहिला निर्देशक धन, दुसरा निर्देशक ऋण. 15 वजा 18 धन आणि ऋण अशी जोडी असेल तर तो बिंदू असतो चरण 4 मध्ये. आता बघा, एम बिंदू निर्देशक आहेत 12 0, वाय निर्देशक 0 आहे, म्हणजेच ह्या बिंदूचं स्थान कुठे असेल? एक्स अक्षावर. जेव्हा एक कोणताही 0 असतो तेव्हा तो बिंदू चरणात नसून अक्षांवर असतो. वाय 0 असेल तर एक्स अक्षावर, एक्स 0 असेल तर वाय अक्षावर. एन बिंदूचे निर्देशक दिलेत आपल्याला 0 9, याचा एक्स निर्देशक 0 आहे म्हणून या बिंदूचे स्थान असेल वाय अक्षावर. आता आकृतीवरून बिंदूचे निर्देशक लिहा अशा प्रकारचा प्रश्न येतो. सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या या 4 बिंदूंचे निर्देशक लिहा. आकृती अशा प्रकारची आहे.
बघा मग मी काय सांगितलं की पहिल्यांदा आपण घेऊयात ई बिंदू. ई बिंदूशी निगडीत एक्स अक्षावरील संख्या पाहायची आहे 2, वाय अक्षावरील संख्या 1. मग ई चे निर्देशक काय झाले 2, 1. ई बिंदूचे निर्देशक आहेत आपले 2, 1. एफ बिंदू. एफ बिंदू एक्स अक्षावर -3, वाय अक्षावर -3 आणि म्हणून एफ बिंदूचे निर्देशक आहेत आपले -3 अधिक 3. बघा हा बिंदू पहिल्या चरणात आहे, हा बिंदू दुसऱ्या चरणात आहे, जी बिंदू तिसऱ्या चरणात आहे, टी बिंदू चौथ्या चरणात आहे. पुढचा आहे आपला जी. जी चे निर्देशक. जीचा निर्देशक पाहताना पहिल्यांदा एक्स अक्षावर पाहायचं. एक्स अक्षावर -4 शी तो निगडित आहे, वाय अक्षावर -2 शी निगडित आहे आणि म्हणून आपण लिहिलं बिंदू जी चे निर्देशक -4 -2 आहे. त्यानंतर आपला आहे टी बिंदू. टी बिंदू पाहताना परत एक्स अक्षाकडे आधी जा. एक्स अक्षावर आहे 3 ही संख्या, वाय अक्षावर आहे -1. मग टी बिंदूचे निर्देशक येतील 3 - 1. अशा प्रकारे आकृती दिली, बिंदू दिलेत तर त्यांचे निर्देशक आपल्याला लिहिता येतात. काय लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा एक्स निर्देशक घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाय निर्देशक लिहायचा आहे. आणि ही याला म्हणतात क्रमित जोडी. निर्देशकांची क्रमित जोडी एक्स वाय ने दर्शवतात. आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्यू आणि आर बिंदूचे निर्देशक लिहा. टी आणि एम बिंदूचे निर्देशक लिहा. तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे, कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत. मग बघा क्यू बिंदूचे निर्देशक सांगता येतील तुम्हाला. क्यू बिंदू लक्षात घ्यायचा आहे, एक्स अक्षावर जायचं आहे -2, वाय अक्षावर जायचं आहे -2. मग आपले क्यू आणि आर बिंदूचे निर्देशक लिहूयात आपण. पहिल्यांदा क्यू बिंदूचे निर्देशक आले आपले -2 अधिक 2. आर बिंदूचे निर्देशक हा आहे आपला आर बिंदू. आर बिंदूचा एक्स निर्देशक आहे 4, वाय निर्देशक आहे -1. म्हणून आपण आर बिंदूचे निर्देशक लिहिले 4 - 1. आता टी आणि एम बिंदू. टी बिंदू कुठे आहे, वाय अक्षावर. वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक काय असतो 0. म्हणून आपण टी बिंदूचे निर्देशक लिहिणार आहोत 0 - 1. आणि एम बिंदू. एम बिंदू कुठे आहे, एक्स अक्षावर. एक्स अक्षावर 3 या ठिकाणी आहे तो. एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो आणि म्हणून आपण एम बिंदूचे निर्देशक लिहिणार आहोत 3, 0. त्यानंतर तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे, पहा आकृती. हा आहे आपला तिसरा चरण. कोणता बिंदू आहे तिसऱ्या चरणात, बिंदू एस. तिसऱ्या चरणात बिंदू एस आहे. कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत. हे एवढे बिंदू दाखवले होते आपल्याला. यापैकी एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत कोणत्या बिंदूचे, इथे पी क्यू आर क्यू टी आणि एम या बिंदूचे निर्देशक समान नाहीत. पण आपला आरंभ बिंदू आहे हो. आरंभ बिंदूचे दोन्ही अक्षाचे निर्देशक समान असतात. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत आरंभ बिंदू ओ चे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत. अशा प्रकारे 4 उपप्रश्न 2 गुणासाठी, प्रत्येक उत्तराला अर्धा गुण असा प्रश्न हा येऊ शकतो. तर बिंदू पाहायचा आहे, त्याचे निर्देशक एक्स निर्देशक आधी, वाय निर्देशक नंतर. चरण विचारला तर हा पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण आणि चौथा चरण. आणि आरंभ बिंदूचे निर्देशक समान असतात दोन्ही अक्षांवर. त्याचं स्थान दोन्ही अक्षावर असतो. 0, 0 हे त्याचे निर्देशक आहेत. एक्स अक्षावर कोणता बिंदू आहे, आपल्याला इथे एक्स अक्षावर एकच बिंदू दिसत आहे. कोणता, एम. तर लिहायचंय एक्स अक्षावर एम बिंदू आहे. मग त्याप्रमाणे प्रश्न विचारू शकतात, वाय अक्षावर कोणता बिंदू आहे, वाय अक्षावर बिंदू टी.
शेजारील आकृतीत रेषा एम ही आय अक्षाला समांतर आहे. रेषा LM चे वाय अक्षापासूनचे अंतर किती? P, Q, R या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा. बिंदू L आणि बिंदू M यांच्या निर्देशकातील फरक किती? असे 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. सगळ्यात आधी आपण पाहूयात रेषा LM चे वाय अक्षापासूनचे अंतर किती. ही आहे आपली रेषा LM. बघा एक्स अक्ष आहे आपला, किती वाय अक्षापासून किती अंतरावर आहे ती? 1 एकक अंतर, 2 एकक अंतर, 3 एकक अंतर. म्हणून उत्तर येणार आहे आपलं रेषा LM चे वाय अक्षापासूनचे अंतर 3 आहे. आता P बिंदूचे निर्देशक सांगा. P बिंदूचे निर्देशक काय आहेत? 3, 2. Q बिंदूचे निर्देशक काय आहेत? 3 वजा 1. आणि R बिंदूचा निर्देशक काय असणार आहे? 3, 0. कारण R बिंदू एक्स अक्षावर आहे. 2 उपप्रश्न झाले आपले. तिसरा, L आणि M यांच्या एक्स निर्देशनाकातील फरक किती? आता L चा एक्स निर्देशक किती आहे? 3. M चा सुद्धा एक्स निर्देशक किती आहे? 3. दोघांचा एक्स निर्देशक समान आहे. म्हणून 3 वजा 3, दोघांचेही निर्देशक समान आहे. प्रतलात दुसऱ्या प्रश्नाचा प्रकार आपण पाहूयात. प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. इथे आपण उदाहरणासाठी आपल्या सरावासाठी जास्त बिंदू घेतलेले आहेत. तुम्हाला 4 बिंदू स्थापन करण्यासाठी दिले जातील. बघा L वजा 2, 4. एक्स अक्षावर वजा 2, वाय अक्षावर 4. हा आहे आपला L वजा 2, 4. M 5, 6. म्हणजे इथे एक्स अक्षावर 5, वाय अक्षावर 6. बिंदू डॅशने तुम्ही स्थापन करायचे आणि नाव द्यायचंय M. त्याच्या पुढे त्याची जोडी लिहायची आहे 5, 6. N वजा 3 वजा 4. मग वजा 3 ला जा इथे. वजा 3 पासून कुठपर्यंत? वजा 4 पर्यंत. हा होईल आपला बिंदू N वजा 3 वजा 4. P 2 वजा 3. P 2 वजा 3. Q 6 वजा 5. Q 6 एक्स अक्षावर 6, वाय अक्षावर वजा 5. S 7, 0. म्हणजे एक्स हा बिंदू एक्स अक्षावर आहे. T 0 वजा 5. इथे असणार आहे T आपला वाय अक्षावर. एक्स निर्देशक असणार आहे त्याचा 0. आणि अशा प्रकारे आलेख कागदावर आपण दिलेले बिंदू स्थापन करू शकतो. तर काय करायचं आहे मग बिंदू स्थापन करण्यासाठी? आलेख कागदावर एक आडवी रेषा X काढा, उभी रेषा Y काढा. 1 एकक अंतरावर इकडे धनसंख्या लिहा, 1 एकक अंतरावर इकडे ऋण संख्या लिहा. वरच्या बाजूने धनसंख्या, खालच्या बाजूने ऋण संख्या. समजा मला बिंदू M 5, 6 स्थापन करायचा आहे. तर पहिल्यांदा एक्स अक्षावरील 5 पासून वाय अक्षाला समांतर रेषा काढा. त्यानंतर वाय निर्देशक 6 आहे म्हणून 6 पासून एक्स अक्षाला समांतर रेषा काढा. 2 बिंदू जिथे मिळतात तो आपला आहे बिंदू M, ज्याचे निर्देशक आहेत 5, 6. चला तर मग अजून एक उदाहरण पाहूयात. पुढील समीकरणांचे आलेख काढा. इथे या प्रश्नामध्ये तुम्हाला असं समीकरण दिलेलं असेल, फक्त तक्ता पूर्ण करायला सांगतात 2 गुणांसाठी, किंवा मग तक्ताही पूर्ण करायचा असतो आणि आलेखही काढायचा असतो. तर बघा आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 2. म्हणजे x ची किंमत आणि y ची किंमत दोघे मिळून किती झाले पाहिजे? 2. उदाहरणार्थ जर आपण x 0 घेतला तर y किती येईल? 0 अधिक 2 म्हणजे होतील आपले 2. जर आपण x 1 घेतला तर y सुद्धा आपल्याला 1 घ्यावा लागेल. 1 अधिक 1 बरोबर 2.
जर आपण x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत येईल आपली 0. 2 अधिक 0 बरोबर 2. तर दिलेल्या समीकरणामध्ये x ची आपण एक कोणतीही किंमत ठेवायची, कोणत्याही चलाची किंमत ठेवू शकता. x बरोबर सुरुवातीला आपण छोट्या संख्या घ्यायच्या आहेत. तुम्ही 0 घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, -1, -2, -3 सुद्धा घेऊ शकता. पण ऋण संख्या घेताना चिन्हांमध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असाल, चिन्ह कोणतं येणार तर धन संख्या घ्या आणि मग एक किंमत मांडायची चलाची आणि दुसऱ्या चलाची किंमत किती येईल ते काढायचं. त्या प्रकारचं उदाहरणही आपण पुढे पाहणार आहोत. पण हे सिंपल उदाहरण होतं, दोघांची बेरीज 2 म्हणून मी इथे डायरेक्ट तक्ता लिहिलेला आहे. 0 अधिक 2 बरोबर 2, 1 अधिक 1 बरोबर 2, 3 मधून 1 गेला 2, 2 अधिक 0 2. हा झाला आपला तक्ता. आता याचा आलेख कसा काढायचा तर मग परत आलेख कागदावर x अक्ष काढा, y अक्ष काढा, धन संख्या ऋण संख्या वरच्या बाजूला धन खालच्या बाजूला ऋण संख्या काढा. हे 3 बिंदू प्रतलात निश्चित करा. 0 2 म्हणजे हा काय इथे येणार आहे आपला 0 2 0 2. x अक्ष निर्देशक 0, y निर्देशक 2. 1 1 हा आहे आपला 1 1 बिंदू. -1 3 -1 आणि हा इकडे 3 पर्यंत जायचा आहे. हा आहे आपला -1 3 आणि शेवटचा आहे आपला 2 0. x निर्देशक 2, y निर्देशक 0. हे 4 बिंदू आधी स्थापन करायचे. असं गोल चिन्ह करायचंय त्याला. पट्टीच्या साहाय्याने 4ही बिंदूतून जाणारी रेषा काढायची आहे. ही रेषेचं समीकरण लिहायला विसरायचं नाही. बघा बाणाच्या तिथे कुठेही लिहू शकता हे समीकरण तुम्ही. या बाजूला या दिशेने रेषा काय आहे आपली x अधिक y बरोबर 2. आपण लिहिलं समीकरणाचं नाव. या रेषा x अधिक y बरोबर 2 हे समीकरण दाखवते. तर दिलेली रेषेचं आलेख काढण्यासाठी कमीत कमी 3 बिंदू स्थापन करावे लागतात आपल्याला आणि त्या बिंदूतून जाणारी रेषा जोडावी लागते. अजून एक उदाहरण पाहूयात या प्रकारचं. पुढील समीकरणांचे आलेख काढा. समीकरण आहे आपलं 2x अधिक y बरोबर 1. आता बघा जर x ची किंमत मी 0 घेतली तर 2 गुणिले 0 किती येतील 0. 0 अधिक 1 बरोबर 1 म्हणजे x ची किंमत मी 0 घेतली तर y ची किंमत येणार आहे 1. मग हा बिंदू स्थापन केला मी 0 1. x निर्देशक 0, y निर्देशक 1. जर मी x ची किंमत 2 घेतली तर काय होईल 2 गुणिले 2 4 4 1 मधून 4 गेले y ची किंमत येईल -3. मग ही जोडी मिळाली आपल्याला 2 3. मग ही आहे आपला बिंदू 2 3. जर मी y ची किंमत 3 घेतली, y ची किंमत 3 घेतली तर काय होईल 2x अधिक 3 बरोबर 1. सुरुवातीपासून पाहूया. 2x अधिक y बरोबर 1 हे आपलं दिलेलं समीकरण आहे. यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊयात x बरोबर 2. हे 0 सोपं आहे. x बरोबर 2 ठेवूयात. x बरोबर 2 घेतलं तर मग जिथे x आहे तिथे आपल्याला 2 ठेवावं लागेल. मग 2 गुणिले x ची किंमत 2 अधिक y बरोबर 1. आता गुणाकार करूयात. 2 गुणिले 2 किती येईल 4. 4 अधिक y बरोबर 1. मग आता या 4 उजव्या बाजूला जाऊन काय होतील -4 चे ऋण 4. y बरोबर 1 अधिक 4 इकडे जाऊन झाले -4. आता इथे 4 ही मोठी संख्या आहे म्हणून 4 मधून 1 वजा करायचे आहेत आणि उत्तराला द्यायचं आहे ऋण चिन्ह. कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देतो. मग y ची किंमत किती आली -3. मग बघा ही जोडी कशी लिहिली मी 2 3. x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत -3 आली आपली. आता आपण एक y ची किंमत ठेवूयात समीकरणात. समजा x ची किंमत काढायची आहे ही आपल्याला माहित नाही. y ची किंमत दिली आपल्याला 3. मग y बरोबर 3 घेऊन या समीकरणात आपण ठेवूयात 2x अधिक y बरोबर 1. इथे 2x अधिक y च्या ठिकाणी काय किती घेतलं मी 3.
आता खालच्या स्टेप मध्ये काय येईल 2x बरोबर 1 अधिक 3 या बाजूला जाऊन झाले -3. मग 3 मधून 1 गेले 2. परत मोठी संख्या 3 आहे, चिन्ह ऋण आहे म्हणून आपण लिहूयात -2. म्हणजे y 3 असताना x किती आला आपला? अजून उत्तर काढायचं आपल्याला. आता -2 आहेत पण इथे x एकटा नाहीये, x ची सहगुणक आहे. किती आहे सहगुणक? 2. मग हा गुणाकारात आहे 2, त्याने आपल्याला याला भाग द्यावा लागेल. म्हणून x बरोबर -2 छेद 2. बेक बे उत्तर आलं आपलं -1. आणि म्हणून y बरोबर 3 असताना x ची किंमत आली आपली -1. अशा प्रकारे जेव्हा समीकरणाच्या एखाद्या चलाच्या सोबत सहगुणक असतो तेव्हा ते समीकरण तुम्हाला किमती ठेवूनच सोडवावे लागेल. तेव्हा तुम्हाला त्या दोन चलांच्या किमती मिळतील. आणि ही जोडी कशी लिहिली आहे? एक्स निर्देशक आधी, वाय निर्देशक नंतर. आधी 2 - 3 -1 3 1 -1. आणि हे तीनही बिंदू स्थापन करायचे. त्यांच्यातून एक सरळ रेषा जाते आणि ही रेषा म्हणजे आपली 2x अधिक y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख होय. अशा प्रकारे समीकरणांचे आलेख काढण्यासाठी आधी आपल्याला तक्ता बनवावा लागतो. कमीत कमी 3 बिंदू स्थापन करून त्यांच्यातून जाणारी रेषा म्हणजे दिलेल्या रेषेच्या समीकरणाचा आलेख होय. हाही प्रश्न नेहमी विचारतात परीक्षेला. आलेख कागदावर A 3 0 B 3 3 C 0 3 हे बिंदू स्थापन करा. AB व BC जोडा. कोणती आकृती मिळते ते पहा. आपण पहिल्यांदा प्रश्न वाचल्यानंतर थोडं प्रश्नाचं निरीक्षण करायचं आहे. तर तुम्ही निरीक्षण केलं तर बघा इथे 3 3 y निर्देशक समान आहेत. मग बघा आपण आलेख कागदावर एक अक्षक मांडला, y अक्ष घेतला. आता बिंदू A 3 0 म्हणजे हा बिंदू आहे आपला. B 3 3 म्हणजे x अक्षावर 3 y अक्षावर सुद्धा 3 हा झाला आपला 3 3. आणि C 0 3 म्हणजे x निर्देशक 0 y अक्षावर त्याचं स्थान आहे. आता BC आणि AB जोडले आपण. काय काय जोडायचंय आपल्याला? AB जोडा. AB जोडला, BC जोडला. कोणती आकृती तयार झाली ही आपली? तर AB आणि BC जोडून आपल्याला मिळाली आहे चौरसाची आकृती. मग उत्तर लिहायचे AB व BC जोडून चौरसाची आकृती मिळते. आणि आलेख कागद लिहिताना मी आतापर्यंत सांगायला विसरले, नेहमी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात आपल्याला प्रमाण लिहायचं आहे. सहसा ह्या प्रकरणात जे आपण बिंदू स्थापन करणार आहोत ते आपलं एकक असणार आहे प्रत्येकासाठी 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता 1 सेंटीमीटर म्हणजे कोणता? तर हा 0 ते 1 म्हणजे 1 सेंटीमीटर, 1 ते 2 म्हणजे 1 सेंटीमीटर, 2 ते 3 म्हणजे 1 सेंटीमीटर. मी आलेख कागद पाहिलेलाच आहे. पुन्हा एकदा आज निरीक्षण करा. ह्या 1 ते 2 मध्ये एकूण 10 रेषा असतात. 1 2 3 4 5वी रेष परत थोडी गडद असते. मग 6 7 8 9 आणि 10वी रेष गडद असते. या गडद रेषेंवर आपण आपले बिंदू स्थापन करणार आहोत. आणि दोन्ही अक्षांवर म्हणजे एक्स अक्षावर वाय अक्षावर आपण अंतर घेतले 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. हे प्रमाण नेहमी आठवणीने लिहायचं आहे उजव्या कोपऱ्यात. Q -3 2 हा बिंदू y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. त्या रेषेचे समीकरण लिहा व त्याचा आलेख काढा. एक्स अक्ष काढा, वाय अक्ष काढा. धन संख्या या बाजूला ऋण संख्या, वरच्या दिशेने धन, खालच्या दिशेने ऋण संख्या काढा. आता आपल्याला कोणता बिंदू स्थापन करायचा आहे? Q. काय आहेत त्याचे निर्देशक? -3 2. मग एक्स अक्षावर -3 या ठिकाणी जा, वाय अक्षावर 2 या ठिकाणी जा. इथे चुकून -3 2 झालेला आहे माझ्याकडनं. याचे निर्देशक आहेत -3 -2. -3 -2 हा इथे आहे आपला बिंदू. ह्या बिंदूतून जाणारी रेषा काढायची आहे आपली. ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे, आपल्याला आकृतीत दिसत आहे बरोबर.
मग ही रेषा काढली तर हिचा आलेख आपला काय आला, x बरोबर -3. का? कारण ती x अक्षाच्या -3 या बिंदूतून जाते. म्हणून उत्तर लिहायचे, या रेषेचे समीकरण x बरोबर -3 आहे आणि Q बिंदूचे स्थान कुठे आहे, तिसऱ्या चरणात y अक्षाच्या डावीकडे. बघा लक्षात घ्या, समीकरण रेषेचं आलं आपलं x बरोबर -3, स्थान कुठे आलं, तिसऱ्या चरणात, आणि अजून स्थानाबद्दल काय सांगता येईल, y अक्षाच्या डावीकडे. हे y अक्षाच्या उजवीकडे, हा डावीकडे, हा x अक्षाच्या वरची बाजू, ही x अक्षाच्या खालची बाजू. आलेख कागदावर A 2 3 B 6 - 1 C 0 5 हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. ही रेषा x अक्ष आणि y अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. आलेख कागद काढला आपण, x अक्ष y अक्ष, बिंदू स्थापन केले. आता आपला बिंदू आहे A 2 3, हा आहे आपला 2 3 A बिंदू. त्यानंतर B 6 - 1, हा आहे आपला 6 आणि इकडे -1. त्यानंतर C बिंदूचे निर्देशक आहेत 0 5, म्हणजे हा असणार आहे आपला y अक्षावर, कारण त्याचा x निर्देशक 0 आहे. हे बिंदू स्थापन केले, ही झाली आपली पहिली स्टेप. हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. आता ते एकरेषीय आहेत की नाही हे असं आपल्याला कधी कळणार, जेव्हा आपण या तिघातून जाणारी रेषा काढू. मग पट्टीच्या साहाय्याने या तिघांना जोडणारी रेषा काढा. आता आपल्याला आकृतीत दिसत आहे की तीनही बिंदू एकरेषीय आहेत. मग ही एकरेषीय रेषा जर आपल्याला मिळाली तर पुढे काय विचारलंय, ही रेषा x अक्ष आणि y अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. मग ही रेषा x अक्षाला कुठे छेदत आहे, Q या ठिकाणी, y अक्षाला कुठे छेदत आहे, C या ठिकाणी. मग आपल्याला या दोन बिंदूचे निर्देशक लिहावं लागेल. म्हणून उत्तरात आपण लिहू, ही रेषा x अक्षाला Q 5 0 तर y अक्षाला C 0 5 या बिंदूत छेदते. छेदते म्हणजे काय, या बघा, या दोघांना छेदन बिंदू आहे, हा कॉमन बिंदू, याला म्हणतात रेषांचं एकमेकांना छेदन. y बरोबर x - 1 चा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा. हे 2 गुणांसाठी स्वतंत्र प्रश्न येतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तक्ताही पूर्ण करा आणि आलेखही काढा असाही प्रश्न असू शकतो. तर बघा, असा तक्ता दिलेला असतो. इथे x ची किंमत दिली, तुम्हाला y ची किंमत काढायची आहे. दुसऱ्या याच्यात y ची किंमत दिली आहे, x ची किंमत काढायची आहे आणि खाली ही जोडी सुद्धा लिहायची आहे, क्रमित जोडी. x निर्देशक काय आला तुमचा, y निर्देशक काय आहे, x निर्देशक y निर्देशक. सुरुवातीला आपण दिलेलं समीकरण जशास तसं लिहून घेऊया. y बरोबर x - 1. मग x ची किंमत किती दिली आपल्याला, 1. मग या समीकरणात आपण x बरोबर 1 घेऊयात. मग x ची किंमत 1 घेतली, -1, 1 मधून 1 गेलं, उत्तर आलं 0. मग इथे काय येणार आपलं, 0, आणि जोडी काय येईल ही, 1 0. म्हणून x y ची ही क्रमित जोडी लिहायची आहे, 1 0. आता परत रेषेचं समीकरण लिहायचं दिलेल्या. आता आपल्याला y ची किंमत दिलेली आहे, मग आपण इथे y बरोबर 2 ठेवूयात. y बरोबर 2 बरोबर x - 1. आता हे -1 या बाजूला येऊन होतील +1. x बरोबर 2 + 1, 2 + 1 झाले 3. मग इथे आपण काय लिहिणार आहोत, आधी 2 लिहायचं नाहीये, y आधी दिलेला आहे म्हणून, आधी x निर्देशक लिहायचा आहे. म्हणून क्रमित जोडी लिहिताना आपण लिहिणार आहोत x आणि y अशा प्रकारे. x निर्देशक 3,
y निर्देशक 2. तर मग इथे गाळलेली जागा काय आली आपली 0, इथे आला 1 0, इथे आला 3 आणि इथे लिहिणार आहोत आपण 3 2. हा एक प्रश्न आहे. या प्रकारावर एक प्रश्न नक्की असतो. एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहेत त्यांची समीकरणे लिहा. आता उदाहरणार्थ हे बघा आधीचं उदाहरण. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण y बरोबर b या स्वरूपाचे असते. हे आपल्याला माहितच आहे. आता अशी दोन समीकरणं मिळणार आहेत आपल्याला. जर b ची किंमत 0 पेक्षा जास्त असेल, या चिन्हाचा अर्थ काय आहे, b हा 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे b ची किंमत धन आहे, 1 2 3 4 अशी, तर ती रेषा एक्स अक्षाला वरच्या बाजूला समांतर असते. आणि जर b ची किंमत 0 पेक्षा लहान असेल, या चिन्हाचा अर्थ काय आहे, लहान आहे. लहान म्हणजे 0 पेक्षा कोणती संख्या, -1 -2 -3 या संख्या. तर जर b ची किंमत 0 पेक्षा लहान असेल तर ती रेषा एक्स अक्षाला खालच्या बाजूला समांतर असते. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर धन किंमत असेल तर वरच्या बाजूला समांतर असते, ऋण किंमत असेल तर खालच्या बाजूला समांतर असते. आणि मग अशा प्रकारे आपल्याला एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षापासून 5 एकक अंतरावर दोन रेषा मिळतील. एक y बरोबर 5 आणि एक y बरोबर -5. म्हणजे आलेख कागदावर ती वरच्या बाजूने पण असू शकते, खालच्या बाजूपासून, कारण दोन्हींचं एकक अंतर किती असणार आहे, 5च. प्रत्येक बिंदूमध्ये आपण पाहिलं 1 एकक एवढं अंतर असतं. मग इथे एक्स अक्षाच्या ऐवजी तुम्हाला y अक्षाला समांतर असा प्रश्न विचारू शकतात. मग y अक्षाला समांतर जर उत्तर आलं तर त्याचं काय येणार आहे, इथे काय आलं, खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला, तिकडे काय येणार आहे, डावीकडे आणि उजवीकडे असं उत्तर येणार आहे. आणि सेम परत तिथेही आपल्याला दोन रेषा मिळणार आहेत. तर ही दोन रेषा आपल्याला मिळणार आहेत. त्या दोन रेषांची समीकरणे आहेत. शेवटचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या समीकरणांचे आलेख एक्स अक्षाला समांतर आहेत व कोणत्या रेषांचे आलेख y अक्षाला समांतर आहेत. x बरोबर 3. आता बघा, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर a असे असते. आणि म्हणून x बरोबर 3 ही रेषा y अक्षाला समांतर असणार आहे. y बरोबर -5. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण y बरोबर b असे असते. आणि म्हणून y बरोबर -5 ही रेषा एक्स अक्षाला समांतर असणार आहे. म्हणजे x बरोबर कोणतीही किंमत दिली, धन किंवा ऋण, इथे x बरोबर -3 असतं तरीही ही रेषा y अक्षाला समांतर असते. आणि इथे y बरोबर 5 दिलं असतं तरी ही रेषा एक्स अक्षाला समांतर असते. x बरोबर दिलं तर लिहायचं y अक्षाला समांतर आहे, आणि y बरोबर दिलं तर लिहायचं एक्स अक्षाला समांतर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. आजची तासिका तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असेच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इयत्ता 9वीच्या BMC एज्युकेशन मराठी 9 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व या चॅनलचे सर्व व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींकडे